हॅलो हॅलो रंजन अडकर रंजन अडकर बोला नाही ते त्याचप्रमाणे मी AFC ऑर्थोचे सर्व राजकुमार यांना विनंती करून कृपया व्यासपीठावर यायचं. आम्हाला सहकार्य करणारे राजकुमार बडवे प्लेस चालू करून घ्यायचा, सामना चालू करून घ्यायचा. त्याचप्रमाणे मेजवानीचे सर्व अजयजी पांगळे यांना सुद्धा विनंती करून कृपया करून तुम्ही व्यासपीठावरती यायचं. राजकुमारजी बडवे त्याचप्रमाणे अजय पांगळे यांना विनंती करून कृपया व्यासपीठावरती यायचं. काय झालं काय लागलं मान्यवरांचे सन्मान सत्कार झालेले आहेत. आता आपण पुन्हा एकदा मात्र मेगा फायनलच्या मॅचकडे वळूया. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत आणि चांगली सुरुवात तिकडे झालेली आपल्याला बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली आहे. लौकिक राणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक या वेळेला फॉलिंग स्वीप सोबत बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकाराने मात्र या ठिकाणी सुरुवात केली आहे. डबल नंतर एक चौकार आलाय. पुन्हा एकदा मात्र मिड विकेट क्षेत्राकडे बॉल चाललाय. अतिशय जबरदस्त असं आयोजन या ठिकाणी आपण आज 2 दिवस अनुभवलं. धन्यवाद रोशन. मी मेजवानीचे सर्व अजय पांगळे यांना विनंती करून कृपया व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं आहे. त्याचप्रमाणे विशाल गावडे यांना विनंती करून की त्याचा यथोचित सत्कार करून घ्यायचा. आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल गणेशला प्रीमियर लीग त्याचप्रमाणे गणेशला मित्रमंडळातर्फे आम्ही सदैव तुमचे ऋणी आहोत. अजयजी पांगळे धन्यवाद. त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमच्या हकेला साथ देणारे ARC ऑर्थोचे सर्व राजकुमारजी बडवे यांना सुद्धा मी व्यासपीठाच्या मध्यभागी आमंत्रित करीत आहोत. राजकुमारजी बडवे त्याचप्रमाणे मी विशाल गावडे यांना विनंती करेन की कृपया करून तुम्ही त्यांचा यथोचित सत्कार करून घ्यायचे. आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल. अरे काय ARC ऑर्थोचे सर्व ना मी राजकुमार बडवे यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू. त्याचप्रमाणे अशाच सहकार्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडे भविष्यातही करतो. धन्यवाद राजकुमारजी बडवे. धन्यवाद रोशन. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपण अनुभवलं या 2 दिवसांमध्ये. त्याबद्दल आयोजकांचं खरं तर आम्ही आभारी असणार आहोत. आम्हाला या स्पर्धेचा एक घटक बनण्याची संधी त्यांनी दिली. गेली 4 वर्ष या स्पर्धेशी आम्ही जुळलेलो आहोत आणि दरवर्षी न चुकता गणेश लीला प्रीमियर लीगच्या या समालोचनासाठी आम्हाला निमंत्रित करत असतात. त्याबद्दल मी गणेश लीला सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व आयोजकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला मात्र ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन आपण पाहतोय त्या RP चॅम्पियन टीमच्या खेळाडूंकडून. लहान मुलांच्या संघाचा पारितोषिक वितरण सोहळा सुद्धा या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. बाजूच्या मैदानावरती जे कोणी खेळतायत त्यांना मी विनंती करतोय की जर आपला बॉल इकडे येऊ देऊ नका. स्टेप आउट झालेत आणि रनआउटची संधी होती पण ती रनआउटची संधी हातातून घालवलेली आहे. RP चॅम्पियनचे यष्टीरक्षक मिस्टेक करतायत. अशा सिच्युएशनला अशा मॅचमध्ये मात्र तुम्ही अशा चुका करू नाही शकत. शेवटची मॅच मेगा फायनल अंतिम सामना GPL 2026 आणि स्पर्धेचं मात्र हे 4थं पर्व आणि आणखीन एक दमदार चौकार येताना बहुतेक पाहायला मिळतोय.
बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार रवी शेंदवनकर उर्फ लाराच्या बॅटमधून मात्र हा चौकार आलाय. पहिल्या डावाचा खेळ आहे आज. नाणेफेकीचा कौल मात्र आरपी चॅम्पियनने जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, कारण ठाऊक आहे की या मैदानावरती धावा अगदी इझिली चेस होऊ शकतात. पुन्हा एकदा मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चार चेंडू आणि धावा झाले त्या 23. नो बॉलचा इशारा आणि फ्री हिटचा बॉल आहे आणि फ्री हिटचा बॉल. नो बॉल या वेळेला घोषित केल्यानंतर रनआउटची संधी, पण अगोदरच कालही असंच काहीसं घडलं होतं, अगोदरच बेल्स पडले होते, त्यामुळे 1 रन मिळेल. नो +1 अशा 2 धावांचा प्रयत्न होईल आणि यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल हाताळावा लागेल. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, मेगा फायनल कशी असावी तर ही अशी असावी. एक चांगली रोमांचकता पाहायला मिळते या मॅचमध्ये. एक उत्कंठावर्धक सामना आहे. प्रत्येकाला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे की GPLचा यावर्षीचा विजेता कोण आहे. आज बऱ्याच महिला सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपल्या इमारतीमधील मात्र सर्व रहिवासी सुद्धा इथे उपस्थित राहिलेत. 25 धावा सध्या स्कोरबोर्डवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. आपल्या इमारतीमधल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी मात्र आता स्वतः सर्वांनी मात्र थोडासा वेळ काढून मैदानामध्ये आलेत आणि या वेळेला मात्र हवेत आहे, पकडलाय झेल आणि समाप्त होतोय. फ्री हिटचा चेंडू होता, फ्री हिटचा चेंडू होता. सिद्धेश साळुंखे बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा मात्र फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह केलं चेंडूला. स्ट्रेट बॅटर स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकेरी धाब्याने मात्र ओव्हरची समाप्ती होईल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 27 धावा. नो लॉस 27 धावा, विदाउट एनी लॉस 27 ऑन द बोर्ड. आता पॉवर प्लेची ओव्हर, कोणाच्या हातामध्ये ही पॉवर प्लेची ओव्हर सोपवली जाणार आहे आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये किती रन येणार हे आपल्याला आता बघायचंय. किती धावा मात्र येत आहेत हे आपल्याला आता बघायचंय. अभिषेक परुळेकर या खेळाडूचं मात्र विशेष कौतुक करावं असं वाटतं. आज दिवसभरामध्ये मात्र चांगला खेळ त्यांनी दाखवला आपल्या टीमसाठी. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ आता मात्र त्याच्या हातामध्ये सोपवला गेलाय. राऊंड विकेटचा मारा, पहिला चेंडू अभिषेक परुळेकर विरुद्ध लौकिक राणे. पहिला चेंडू पुन्हा एकदा स्वीप, सातत्यपूर्ण मात्र स्वीपचे फटके लौकिकच्या बॅटमधून येताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूने आज लौकिक थोडासा शांत आहे, पण रवीच्या बॅटमधून बऱ्यापैकी धावा येताना दिसल्या. आज सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण ठरेल, सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण ठरेल. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका. या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र विशेष आभारी असणार आहोत ते बेन्स नेटवर्क सर्वे सर्वा श्री प्रकाशजी शेट्टी, ॲपल गॅरेजचे सर्वे सर्वा सन्माननीय विघ्नेशजी सारंग, त्याचबरोबर मायरासा परफ्यूम्सचे सर्वे सर्वा सन्माननीय श्री यश मोरे, त्याचबरोबर ARC ऑर्सोचे सर्वे सर्वा श्री राजकुमार बडवे साहेब. आणि जबरदस्त प्रहार, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय बाबूश क्रेन सर्व्हिस चौकार. आभारी असणार आहोत BT कंपनीचे सर्वे सर्वा, आमचे आधारस्तंभ श्री बबनजी तावडे, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ मठ परळ सन्माननीय सर्वे सर्वा, आणि त्याचबरोबर परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय विश्वस्त श्री सचिनजी शेट्टे, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभारी असणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय बबनजी शिरोडकर साहेब, त्याचबरोबर अभिषेकजी जामदार, हॉटेल मेजवानीचे सर्वे सर्वा सन्माननीय अजयजी पांगळे, त्याचबरोबर ओशियन फ्लेवर्ड वॉटर, त्याचबरोबर आपण बाजूला बघताय श्री ब्रॉडबँड सर्व्हिसेस आणि GBD रियालिटी, सर्वांनीच मात्र खूप चांगलं योगदान दिलंय. बाबूश क्रेन सर्व्हिस मात्र विशेष आभार असतील. GW खामकर मसाले, RH कन्सोल असे अनेक सहप्रायोजक या स्पर्धेला लाभले आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आज GPLचं हे 4थं पर्व यशस्वीरित्या मात्र पार पडताना आपल्याला बघायला मिळतंय. सध्या संघाची धावसंख्या आपण जर पाहायची झाली तर 34 धावा धावफलकावरती आहेत. या ओव्हरमधून आतापर्यंत किती आलेत तर 7 धावा खर्च केल्यात.
अभिजित परुळेकर यांनी स्पर्धेला मात्र आम्हाला विशेष सहकार्य केलं ते भोईवाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय दत्तात्रय ठाकूर साहेब आणि सर्वच पोलीस अधिकारी. आज निवडणुकीचा कालावधी असताना आचारसंहिता चालू असताना सुद्धा आपल्या या स्पर्धेला त्यांनी परवानगी दिली त्याबद्दल भोईवाडा पोलीस स्थानकाचा आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. सकाळच्या सत्रामध्ये ACP सचिन कदम साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले होते. अनेक मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला आपली वर्णी लावतायत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल चाललाय पाठीमागच्या बाजूला 22च्या स्वरूपातली एक धाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 पंच लागू करतायत आणि 22च्या स्वरूपातल्या आलेल्या धावेसोबत मात्र ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होईल. एकंदरीत या ओव्हरमधून किती रन आले हे जाणून घेऊया. एकूण 9 धावा आलेत आणि 9 धावांच्या दुप्पट 18 धावा या स्कोर कार्डवरती ऍड केल्या जाणार आहेत. पहिल्या 2 ओव्हर दरम्यान आपण जर पाहिलं तर 27 होते आणि 27 अधिक 18 म्हणजे एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 45 या धावसंख्येवरती. 45 रन्स ऑन दी बोर्ड. गेम शॉट्स लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आपल्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघत आहात. गेम शॉट्स लाईव्ह. बॉलरचं नाव आणि तन्वीर सिंग साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेबांनी आमच्या लहान मुलांच्या ज्या मॅच झाल्या तर लहान मुलांच्या सामन्यांसाठी मात्र 3,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि उपविजेत्या संघाला 2,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार या ठिकाणी जाहीर केला होता. सो आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत तन्वीर सिंग साहेब यांचं. मनपूर्वक हार्दिक आभार सर. बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद आपका जो आपने बड़ा दिल करके इन छोटे बच्चों के लिए 5,000 रुपए की नगद राशि यहाँ पर हमें स्पॉन्सर की. और एक ज़बरदस्त क्रिकेट यहाँ पर पिछले 2 दिनों से खेला गया. गणेश लीला सोसाइटी के सभी युवा खिलाड़ी को यहाँ पर इकट्ठा करने का काम किया इस प्रतियोगिता ने. छोटे बच्चों का भी मैच यहाँ पर कल खेला गया और वो मैच जो है वो गणेश लीला चैंपियन ने जीता. बिल्कुल चैंपियन की नाम की तरह ही चैंपियन बने. शार्वी के नेतृत्व में अच्छा खेल वहाँ पर दिखाते हुए मेगा फाइनल को जैसे ही अब यहाँ पर पूरा होते हुए देखेंगे बच्चे लोगों का वो जो प्राइस डिस्ट्रीब्यूशन है वो भी यहाँ पर होगा. और तनवीर सिंह साहब की ओर से विजेता टीम को 3,000 रुपए का नगद इनाम और उपविजेता टीम के लिए 2,000 रुपए का नगद इनाम. 51 धावा मित्रांनो पूर्ण झालेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 50+ स्कोर या मेगा फायनल मध्ये बघायला मिळतोय. रवी चंदवनकर यावेळेला खेळतायत आणि जातोय बॉल पुन्हा एकदा मात्र अलॉंग विथ द कार्पेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. सध्या आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 55 वर जाऊन पोहोचली आहे. थोडंसं आता स्पीडअप घ्या कारण हळूहळू आता अंधार पडतोय. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. नो बॉल आणि नो बॉलवर आणखीन एक बॉल जातोय कुठे. एक मिनिट गोंधळ घालू नका. पंच आपला निर्णय घेतील. पंचांशी कोणीही हुज्जत घालायची नाहीये. पंच विचार विनिमय करून आपला निर्णय देणार आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल आणि पंचांनी मात्र काय निर्णय घेतला हे आपल्याला तर आपल्या जागेवर जाऊन ते सांगतीलच. नो बॉल होता. नो बॉलवरती मात्र चौकार आलाय की बॉक्स आउट झालेत हे आपल्याला बघायचंय आणि बॅटर आउट घोषित केलाय. आपल्यामध्ये असलेल्या खेळाडूंचं प्रदर्शन करायचं रवी चंदवनकर. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. आपली स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. धन्यवाद. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र अक्षय तावडे बीटी कंपनीचे सर्वा त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य केलंय. सर बॉल काउंट आहे का. नाही ना.
बॉक्स आउट आहे ना, बॉक्स आउट आहे. आम्हाला काउंट दिला काल. बॉक्स आउटला बॉक्स आउट आहे, बॉक्स आउट बॉक्स आहे. आउट. चला एकच बॉल शिल्लक राहिलाय. छप्पन्न धावा, अब तक 56 असं स्कोर कार्ड मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आज आमचा वडापाव त्याने सुद्धा खूप चांगला खेळ केलाय. काल त्यांची टीम मात्र त्या ठिकाणी जिंकू नाही शकली, त्याचं दुःख त्यांना झालेलं आहे. काय घडलं शेवटच्या चेंडूवरती हे जाणून घेऊया. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. टोटल स्कोर जर आपण पाहिला तर 58 धावा. पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिलं तर काल पहिली मॅच जी झाली होती स्पर्धेची त्यामध्ये 58 धावा बनल्या होत्या. 59 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि शेवटची मॅच त्याच्यामध्ये सुद्धा 58 धावा बनलेत आणि 59 धावांचं आव्हान या ठिकाणी मात्र समोर ठेवलं गेलंय. एक चांगलं कॅल्क्युलेशन या ठिकाणी मात्र आता बघावं लागेल काय घडणार काय बिघडणार. तिसऱ्यांदा फायनल खेळतो. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सन्माननीय सुधाकर कोरगावकर साहेब या 4 पर्वांमध्ये चारीच्या 4 पर्वांमध्ये ते स्पर्धा खेळले आणि 4 पर्वांमधल्या 3 पर्वांमध्ये ते मेगा फायनल पर्यंत पोहोचले. त्यामुळे सुधाकर कोरगावकर साहेबांसाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आणि नक्कीच त्यांची आवड असते क्रिकेट खेळायची आणि ती आवड मात्र पूर्ण करण्यासाठी ते स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. आणि नुसतं सहभागी होत नाहीत तर आपण जर पाहिलं तर 4 पर्व जी या स्पर्धेची आतापर्यंत पार पडली त्या 4 पर्वांमधल्या 3 पर्वांमध्ये ते मेगा फायनल खेळले आहेत आणि त्याच्यामधल्या 2 वेळेला ते फायनल जिंकले सुद्धा आहेत. म्हणजे मला वाटतं गणेश लीला प्रीमियर लीग आणि सुधाकर कोरगावकर यांचं काहीतरी जवळचं नातं आहे किंवा ते लकी आहेत या स्पर्धेसाठी की ते ज्या टीममध्ये असतील ती टीम फायनलला पोहोचणार म्हणजे पोहोचणार. आज जिंकतील की नाही हे आपण सध्या तरी सांगू नाही शकत, पण फायनलमध्ये पोहोचले हे इतकं मात्र नक्की. 59 धावांचा आव्हान आहे आणि लौकिक राणे सुद्धा तिसऱ्यांदा मेगा फायनल मध्ये खेळताना दिसतोय. मागील 4 पर्वांमधल्या 3 मेगा फायनल चारीच्या चारी मेगा सेमी ह्याच्यामध्ये तो खेळलाय आणि 4 सीझन मध्ये मात्र तो मेगा फायनल मध्ये पोहोचलाय आणि एकदा जिंकलाय. रोशन, धन्यवाद रोशन. मी डीसी बॉईज प्रेरणा दुधवाडकर, सुमित वरांडेकर त्याचप्रमाणे प्रसन्न चव्हाण यांना विनंती करेल कुठेतरी व्यासपीठावरती यायचं. डीसी बॉईज प्रेरणा दुधवाडकर, सुमित वरांडेकर तुम्हाला विनंती आहे. लाड साहेब विनंती आहे व्यासपीठावरती यायचं आहे. आम्हाला दिलेल्या सन्मानाचा विनंती आहे. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानावर. रोहित कांबळे आणि त्यांच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर अभि परुळेकर. वेळात वेळ जी आपली लावली आहे त्याबद्दल गणेशला प्रीमियर लीग गणेशला मित्रमंडळाचे तुमचे जाहीर आभार. ही सलामीची जोडी मात्र अनबिटेबल राहणारी जोडी आहे. यावेळेला मात्र इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न आणि यावेळेला अभि परुळेकर होतोय यष्टीशीत. फसवा चेंडू होता, हलक्या हाताने हाताळलेला बॉल होता. इनसाइड आउट खेळायच्या प्रयत्नामध्ये होते आणि सरळ मात्र बॉल निघून गेला. बॅट आणि बॉलमध्ये कोणतंही कनेक्शन नाही नव्हतं आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेल्यानंतर विकेट किपरने मात्र आपलं काम केलं आणि शैलेश कांबळे यांना अक्षय तावडे यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक या स्टंपिंगसाठी. शैलेश कांबळे विकेट किपर आहेत आणि त्यांच्यासाठी मात्र अक्षयजी तावडे यांच्याकडून 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे जाहीर करण्यात आलाय घेतलेल्या स्टंपिंगसाठी. पुन्हा एकदा मात्र अपील करतायत शैलेश कांबळे. आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा मात्र स्वॅप करायचा प्रयत्न आणि स्वीप करायच्या प्रयत्नामध्ये लीग बाईटच्या इशाऱ्यासोबत एक सिंगल धाव येते.
एकूण 60 धावांचं लक्ष आहे या स्पर्धेमध्ये. आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेची ओव्हर एक चमत्कारिक ओव्हर राहिली आहे. त्या ओव्हरवर सर्व काही निर्भर करत आहे, सर्व काही अवलंबून आहे. 5 चेंडू आणि धावा झाल्यात फक्त आणि फक्त 3. पुन्हा एकदा मात्र हा डॉट बॉल आणि ओव्हरची समाप्ती होते. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्यात. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र अजून 56 धावांची गरज आहे. म्हणजे कमीत कमी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्हाला 20 ते 22 धावा तरी बनवणं गरजेचं समजावं लागेल. ऍटलिस्ट 15 ते 20 धावा जरी तुम्हाला बनवता आल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, जर विकेट नाही घालवलीत तर तुम्हाला तिकडे धावा डबल करून मिळू शकतील. दुसरी ओव्हर यश चेंदवनकर बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवरती मात्र या वेळेला आडव्या बॅटने फटका खेळलाय. लौकिकच्या दिशेला बॉल जातोय. दोन्ही टीम आता मात्र एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका गॅप मध्ये खेळला गेलाय. आणखीन एक जबरदस्त असा बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. सर्व संघ मालकांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या सर्व संघ मालकांमुळेच आज ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे सर्व संघ मालकांचा आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. त्यामध्ये बबनजी तावडे साहेब असतील, सचिनजी शेट्टे असतील, त्याचबरोबर बबनजी शिरोडकर साहेब असतील, मिलिंदजी गावडे असतील, सचिन नेरुरकर, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर श्रीमंत समर्थ सचिनजी शेट्टे, त्यानंतर अनेक असे आमचे जे संघ मालक आहेत त्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा यशस्वी होते. मग त्यामध्ये लाला बशीर शेख असतील, आज त्यांची टीम सुद्धा मेगा फायनल खेळते आहे. प्रमोदजी चिंदरकर असतील, त्यांची सुद्धा टीम आज मेगा फायनल मध्ये आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस बॉल या वेळेला समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. इंदिरा टायगर्सचे सन्माननीय रुपेशजी असतील, त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आरपी चॅम्पियनचे लाला बशीर शेख, परळच राजाचे बबनजी तावडे, SKMचे संघमालक बबनजी शिरोडकर, श्रीमंत समर्थ संघाचे संघमालक श्री सचिनजी शेट्टे, ओमकार गणेश इलेव्हन संघाचे संघमालक सन्माननीय मिलिंदजी गावडे, CM स्पोर्ट्सचे संघमालक सन्माननीय प्रमोदजी चिंदरकर आणि वी क्रिएटिकचे संघमालक सन्माननीय सचिनजी नेरुरकर. सर्व संघ मालकांचं मनपूर्वक आभार. सध्या स्कोर जर आपण पाहायचं झालं तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि फक्त 13 धावा धावफलकावरती आहेत. आता पॉवर प्लेची ओव्हर ही चमत्कारिक ओव्हर आहे. याच्यामध्ये जे काही घडेल ते त्याच्यावरती सर्व काही या मॅचचा रिझल्ट अवलंबून आहे. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा मेगा फायनल साठी बऱ्यापैकी आहे. हे क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत. आणि या वेळेला मात्र पॉवर प्लेच्या पहिल्याच बॉलवरती सिद्धेश साळुंखेची विकेट आली आहे आणि या विकेटसाठी मात्र लौकिक राणेला अक्षय तावडे यांच्याकडून 501 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक असेल. श्लोक हेमनानी आलेत बॅटिंगला. लौकिक राणेला मात्र अक्षय तावडे यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस या विकेटसाठी. आमच्या सर्व पंचांचा आभार असतील. पंचांच्या भूमिकेत आपण आज गेले 2 दिवस जर पाहिलं तर अमितजी हडसे, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर विकी तावसळकर, तुषारजी चिखले, त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार असतील. आमचे गुणलेखक यश बंकाळ, त्यांचं सुद्धा आम्ही आभारी आहे. वंश दळवी, ते सुद्धा काल या स्पर्धेमध्ये गुणलेखकाच्या भूमिकेत होते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. आमच्या गेम शॉट्स लाईव्हचे सर्व सौरभबाई, त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमचे डेकोरेटर तैमूरबाई, त्यांना सुद्धा खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी केलं, त्यांचे सुद्धा आभार.
मैदानाच्या आजूबाजूला असणाऱ्या इमारतीमधील सर्व रहिवासी या 2 दिवसांमध्ये थोडाफार त्रास आजूबाजूच्या रहिवाशांना नक्कीच झाला असेल, पण त्यासाठी मात्र आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. पण एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी या 2 दिवसांमध्ये आपण सर्वांनी अनुभवलं. अंतिम सामना या स्पर्धेचा. हो, या वेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव घोषित केली गेली आहे पंचांकडून, पण पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यामुळे आता धावा दुप्पट होणार नाहीयेत. चौकार येतोय. बाबूश क्रेन सर्व्हिसेस 4 धावा, चौकार. किती आले 6 बॉल झाली किती? 2 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातले. लौकिक राणे समोर रोहित कांबळे. सिद्धेश कडून मात्र चुकी झाली की पहिल्याच बॉलवरती तो आउट झाला. पॉवर प्लेच्या षटकात मात्र त्या दुप्पट होणाऱ्या धावा त्यांना नाही मिळू शकणार, त्यामुळे थोडीशी आता जास्तीची मेहनत घ्यावी लागणार आहे. स्टेप आउटून खेळलेत. पाठीमागे फिल्डर आहेत. रंजन हडकर, आपण कुठे असाल तर लवकरात लवकर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. आपण तन्मय धुरी यांच्याशी संपर्क साधा. रंजन हडकर. आरंभ स्पोर्ट्सने सुद्धा या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य केलं. आरंभ स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराचं पारितोषिक आपण कालपासून देतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट अजून खूप मोठं आहे. 6 बॉल 36 धावांची गरज आहे. 6 षटकार ठोकावे लागतील आणि 6 बॉल 6 षटकार जर कुठल्या फलंदाजाने ठोकले तर त्यांना अक्षयजी तावडे यांच्याकडून 2001 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि बघा काय योगायोग आहे की आज फायनल त्यांची मुलगी सुद्धा जिंकली आहे आणि त्यांची टीम सुद्धा आता जिंकते असंच वाटतंय. आणि अशा प्रमोदजी चिंदरकर साहेबांचा या ठिकाणी आम्ही विशेष धन्यवाद देतोय. आज त्यांच्या कन्येचा म्हणजे शार्वीचा आज वाढदिवस आहे आणि शार्वीच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी मात्र तिला ही भेटवस्तू असणार आहे किंवा त्या वाढदिवसानिमित्त तिला हा आनंदाचा क्षण या ठिकाणी उपभोगता येणार आहे. प्रमोद चिंदरकर साहेबांनी ऑक्शनच्या अगोदर टीम न घेण्याचा निर्णय घेतला होता, पण आज त्यांनी आपली टीम या स्पर्धेमध्ये उतरवली आणि बघा ती टीम मेगा फायनल पर्यंत पोहोचली सुद्धा आणि मेगा फायनल जवळपास जिंकते सुद्धा. अरे हे भूषणनी लावली होती गाणी. भूषण अरे हे कॉड आहे ना इबा वरती असेल बघ. अरे पण त्याला कॉड कुठे आहे? आणि यावेळेला मात्र बॉल सरळ मैदानातून बाहेर. संदेश पवार बॅक टू दी डगआउट. चार बॉल आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. औपचारिकतापूर्ण मॅच आणि आलेला फलंदाज सुद्धा बॅक टू दी पॅव्हेलियन. खाली वायरी येते. औपचारिकतापूर्ण मॅच आहे आणि अशा पद्धतीने हा व्हाईट बॉल आहे. हा व्हाईट बॉल आहे.
ई स्पोर्ट्स प्रमोद चिंदरकर टीम या GPL 2026 पर्व चौथ्याचा विजेता.